मागणी यासाठी आम्ही सर्व शिष्टमंडळ यासाठी आलो जिल्हाधिकारी महोदयांकडे की तरोडा बुद्रुक येथील राशन दुकानदार क्रमांक 101 चे जो दुकानदार आहे तो गेली 4 महिन्यापासून गोरगरीब जनतेच्या राशनवर डल्ला मारत आहे। कोणत्याही प्रकारचं राशन त्यांना उपलब्ध असलेला साठासुद्धा तो गायब करत आहे। ज्याचा नियतम साठा आहे 67 क्विंटल असून सुद्धा तो फक्त 20 क्विंटल वाटप करतो आणि बाकीच्या 40 क्विंटलवर डल्ला मारतो। या संदर्भात आम्ही त्याची चौकशी केली तर तो दुकान बंद करतो। नियमित त्याच्या दुकानाचा कुठेही ठाव ठिकाणा नाही, ना फलक आहे, ना त्याच्याकडे नोंदीचे रजिस्टर आहे किंवा एका माणसाचा थंब घेतला एखाद्या आरसीवरती 5 व्यक्तींचा समजा थंब असेल, नोंद असेल तर त्यांना 3च व्यक्तीचं राशन देतो, 2 व्यक्तीचं राशन तो गायब करतो। हा एक प्रकार। त्याच्यानंतर त्याच्या दुकानाचा कुठेही फलक नाही, त्याचा भाव आलेल्या स्टॉकचा फलक नाही। दुकानदार नेहमी आरमुटी जिल्हाधिकाऱ्याकडे या संदर्भात आम्ही सदरील दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा। मूळ आस्थापना असलेल्या गावामध्ये जिथं पूर्वीची मूळ आस्थापना होती तरोडा बुद्रुक या ठिकाणी, त्या ठिकाणी पुनश्च आम्हाला राशन दुकान द्यावं यावं आणि सर्व येथील सर्व राशनधारकांना राशन मिळावं, जे की सरकार नियमितपणे देते त्या नियमितप्रमाणे मिळावं यासाठी आम्ही निवेदन दिले आणि संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली। काय मागणी? राशन मिळत नाही बरोबर, त्यानं टाइमला दुकान खोलत नाही। या महिन्याचं पुढच्या महिन्यामध्ये देते। 4 माणसं असले तर 3 माणसाचं देते, 2 माणसाचं देत नाही आणि आडवं तिडवं काय बी बोलते। जा म्हणते तहसीलदाराकडे जा, कोणीकडे जा, काय बी जा, आणला नसतं तरी बी म्हणते आणला नाही म्हणते, झालं नाही म्हणून म्हणते, दटावते असं पैसे घेते। काय मागणी आहे? आमच्या परवाना रद्द करा, आमची त्या माणसाला दुकान देऊ नाही, आमच्या कोणाला बी देऊ दुसऱ्याला, पण त्याला नको आणि आमच्या गावामध्ये दुकान द्यायला पाहिजे एवढी विनंती। बुद्रुकमध्ये मुळगावात 3 किलोमीटर आम्हाला पायानं चलत यावं लागते, 200 रुपये रोज बुडून 3 चक्र घालावं लागतात त्याच्या मूळ द्यायला, वारं घालायला। हां असं